नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत वीर बाल दिसा निमतान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. सीख समाजाच्या वीर बाल दिसाच्या फाटभुंयेर आयज भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी शहीद फतेह सिंग आनी जोरावर सिंग हांकां परवरे बेती गुरुद्वारांत वचून आर्गां ओंपलीं. गोंय राज्य वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान विशेष मतदार वळेरी उजळणी मोहिमे वरवीं उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ह्याची मतदार वळेरी तयार करून ती प्रसिद्ध केल्या. पर्यायी वाद निराकरण पद्दतीक चालना दिवपा खातीर सकाळीं पणजेच्या कला अकादमींत प्रतिकात्मक मध्यस्ती जागृताय वॉकथॉन आयोजीत केल्ली. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत वीर बाल दिसा निमतान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. ह्या वर्सा 18 राज्य आनी केंद्रशासीत प्रदेशांतल्या 20 भुरग्यांक उत्कृश्ट कामगिरी केल्ल्या बद्दल पुरस्कार प्रदान केले. ह्या वेळार उलयतना राष्ट्रपतींनी म्हणलें की हे पुरस्कार विजेत्यांक प्रोत्साहन दितले आनी देशभरांतल्या भुरग्यांक प्रेरणा दितले. पुरस्कार विजेत्यांनी शौर्य, कला आनी संस्कृती, पर्यावरण, नवोपक्रम आनी विज्ञान आनी तंत्रज्ञान ह्या सयत वेगवेगळ्या क्षेत्रांत असाधारण योगदान दिलां अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी नमूद केलें. देश के बच्चे देश प्रेम की भावना और ऊंचे आदर्श से भरे होते हैं. उस देश की मानवता सुनिश्चित रहती है. प्यारे बच्चों, आज के दिन प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करके आपको प्रोत्साहित किया गया है. इन पुरस्कार से देश के सभी बच्चों को प्रेरणा मिलेगी. सभी पुरस्कार विजेता बच्चों ने अलग अलग क्षेत्रों में असाधारण योगदान दिए. आज 20 बच्चे को पुरस्कृत किया गया है. सीख समाजाच्या वीर बाल दिसाच्या फाटभुंयेर आयज भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी शहीद फतेह सिंग आनी जोरावर सिंग हांकां परवरे बेती गुरुद्वारांत वचून आर्गां ओंपलीं. 10व्या गुरू गोविंद सिंग हांचे ह्या दोनूय धाडसी पुतांनी धर्मवाद आनी धर्मांतरण आडोवपाच्या नदरेंतल्यान दिल्लें बलिदान म्हत्वाचो आसा अशें ह्या वेळार दामोदर नायक हांणी म्हळां. तांचें हें राष्ट्रप्रेम आमच्या पिळगेक पासून देख दिवपी आसा अशें ह्या वेळार दामोदर नायक हांणी म्हणलें. वीर बाल दिवस 26 डिसेंबर हो वीर बाल दिवस म्हणून मनयलो गेलो वता आनी कोवळ्या वयान भितर जे दोन भुरगे जांकां आमी कोंकणीन म्हणटा ते मिसरूड सुद्दां फुटून आशिल्ले, अशे एकट्याची 6 वर्सां आनी एकट्याची 9 वर्सां. तो काळी तसो वेगळो आशिल्लो 1867 आनी 1869 अशे ह्या वर्सां भितर ह्या दोन कोवळ्या भुरग्यांनी आध्यात्मीक आपली हें टिकून दवरपा लागून, धर्म टिकून दवरपाक लागून आपण कसलीही कपलार एक आटी सुद्दां येनासतना शहादत दिली. देशाच्या संकटाच्या काळात सीख समाजान सदांच समाजाक म्हत्वाची सेवा दिल्या. तशेंच देशप्रेम, देशाच्या सेवेक ह्या समाजान साबार तरेन मजत केल्या. गरज पडल्या जिवाचें बलिदानूय दिलां. गोंयांत कोविडाच्या महामारीच्या काळांत गोंयच्या सीख समाजान केल्लो वावर म्हत्वाचो आसा अशें ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. ह्या वेळार बेती गुरुद्वार सीख समितीचे वांगडी तशेंच भाजप कार्यकर्ता हाजीर आशिल्ले. गोंय राज्य वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान विशेष मतदार वळेरी उजळणी मोहीम SIR वरवीं उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ह्याची मतदार वळेरी तयार करून ती प्रसिद्ध केल्या आनी मतदारांनी मतदार वळेरी विशीं कसलेय दावे वा आक्षेप आसल्यार ते 15 जानेवारी 2026 मेरेन सादर करपाक सांगलां. अशे आक्षेप वा दावे 7 फेब्रुवारी 2026 मेरेन ते निकालांत हाडटले. अंतीम वळेरी प्रसिद्ध करपा खातीर 10 फेब्रुवारी 2026 मेरेन आयोगाची मंजुरी घेतले आनी 14 फेब्रुवारी 2026 दिसा अंतीम मतदार वळेरी प्रसिद्ध करतले. SIR मतदार वळेरी संबंदीत मतदारा कडल्यान सादर केल्ले आक्षेप वा दाव्यांची तपासणी आनी सुनावणी करपा विशीं संबंदीत मतदारांक नोटीस धाडल्या. ज्या मतदारांक BLO कडल्यान नोटीस मेळ्ळ्या अशा सगळ्या मतदारांनी आवश्यक दाखल्या सयत आपल्या संबंदीत मतदारसंघाच्या सुनावणीच्या सुवातेर भेट दिवची. SIR मतदार वळेरी संबंदीत दाव्यांचेर सुनावणी करून वेंचणूक अधिकाऱ्यान दिल्लो निर्णय खंयचोय राजकीय पक्ष वा मतदाराक अमान्य आसल्यार लोकप्रतिनिधी कायदो 1950च्या कलम 24(अ) खाला जिल्हा वेंचणूक अधिकाऱ्या मुखार अपील करपाक शकतात. तशेंच पयल्या अपिलेट अधिकारिणीन दिल्ल्या निर्णया आड कलम 24(ब) खाला मुख्य वेंचणूक अधिकाऱ्या मुखार दुसरो अपील करपाक शकतात. पर्यायी वाद निराकरण पद्दतीक चालना दिवपा खातीर सकाळीं पणजेच्या कला अकादमींत प्रतिकात्मक मध्यस्ती जागृताय वॉकथॉन आयोजीत केल्ली. भारताचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हांच्या आगमना उपरांत ह्या 2 किलोमीटर वॉकथॉनाक 5वो भावटो दाखयलो. हो मार्ग कला अकादमींतल्यान सुरू जावन
दयानंद बांदोडकार मार्ग, ESG कार्यालया लागसारच्या योग सेतू आनी मांडवी न्हंय देगेच्या मार्गाकडल्यान परत कला अकादमी हांगा सोंपलो. ह्या कार्यावळीचो उद्देश वाद सोडोवपाची एक शांततापूर्ण आनी प्रभावी पद्दत म्हणून मध्यस्थी बद्दल जागरूकता पसरोवप आशिल्लो. वॉकथॉन पुराय केल्या उपरांत न्यायमूर्ती सूर्यकांत हांणी कार्यक्रमाच्या स्थळार वृक्षारोपण आनी स्वच्छता मोहिमेत भाग घेवन सामाजीक समरसते वांगडाच पर्यावरणा प्रती जापसालदारकेचें म्हत्व अधोरेखित केलें. अभी थोड़ा सा मीडिएशन एक स्ट्रक्चर्ड एक मैकेनिज्म बन गया है, इसमें हमने पुलिस सिस्टम में उसको अडॉप्ट किया. क्यों हम अडॉप्ट करना चाहते हैं उसका कारण बड़ा स्पष्ट है. एक तो इसका पोस्ट इफेक्टिव है, इसमें कोई बहुत पोस्ट नहीं लगती, फैसला जल्दी हो जाता है. तीसरा सबसे बड़ी जो इम्पोर्टेंट बात है वो समझौता होता है. समझौता है तो भाईचारा, प्रेम, स्वभाव आपस का वो बना रहता है. गांव में एक गली में दो लोग रहते हैं, अगर उनका किसी बात की कोई डिस्प्यूट हो और समझौता हो जाए तो प्यार से इकट्ठा सजग रहेंगे पड़ोसी की तरह. इसी तरह कोई भी मान लीजिए मैट्रिमोनियल केसेस हैं, जो वैवाहिक जीवन में कोई कठिनाइयाँ मिल गई तो वो सब इसी की तरह सेटल नहीं होंगे. सर वो अलग रहना चाहते हैं तो अलग हो जाते. देर हो रही है प्रोग्राम. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात. भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत. वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा. भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर. Next Gen GST, better and simpler. आता मुखावल्यो खबरो. काणकोणच्या शिक्षणीक उदरगतीची मोख दवरून बलराम शिक्षण संस्थेसारक्यो संस्था अविरत काम करतात अशें कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी सांगलां. ह्या संस्थेच्या वर्सुकी स्नेह संमेलनात मुखेल सोयरे म्हूण ते काल उलयताले. शिक्षणीक मोख गाठतना विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परिक्षांची वाट धरची आनी यश जोडचें असो तांणी उलो मारलो. बलराम शिक्षण संस्थेन JEE तशेंच नीट परीक्षेचें कोचिंग सुरू केलां अशें तांणी ह्या वेळार सांगलें. सायन्स हायर सेकंडरी पर्यंत जो आसा न्ही तो गेल्या 15-16 वर्सांचो प्रवास. पण प्रवास खूब आमकां करपाचो आसा, कारण आमी ज्या वेळाचेर शिकताले त्या वेळाची जी परिस्थिती आनी आजची परिस्थिती आसा, जमीन आसमानाचो फरक आमकां दिस पडटा. आनी तो फरक आमकां केवळ फक्त एकेडमीक एज्युकेशन जस्ट पासिंग हाजे पुरतें न वता, की आमकां फुडें वचून जे आसा न्ही कॉम्पिटेटिव्ह एग्जामी खातीर आमी आमचे भुरगे कशे फुडें वतले ह्या संदर्भांतलो एक फेजीस आमकां पुराय करपाच्यो आसा. बेब्रास इंडिया चॅलेंज 2025 सर्तींत गोंयांतल्या विद्यार्थ्यांनी बरें यश जोडलां अशी माहिती गोवा राज्य शिक्षक प्रशिक्षण संस्थेन दिल्या. ACM इंडियाच्या CS पथशाळा उपक्रमान आयोजीत केल्ल्या ह्या राष्ट्रीय सर्तींत राज्यांतल्या विद्यार्थ्यांनी वांटो घेतिल्लो. संगणकीय विचार सरणीच्या मुळाव्या संकल्पनांची वळख करून दिवपा खातीर हे आवाहन तयार केल्लें. 8 ते 18 पिराय गटांतल्या विद्यार्थ्यां मदीं समस्या सोडोवपाची कुशळटाय, तार्कीक मत आनी अल्गोरिथमीक विचारसरणी वाडोवप हे ह्या आव्हानाचें उद्दिश्ट आसा. GSCERT आनी PMUKSच्या प्रयत्नांक लागून राज्यांतल्या वेगवेगळ्या शाळांतल्यान 16,000 परस चड विद्यार्थ्यांनी ह्या प्रतिश्ठीत सर्तींत वांटो घेतिल्लो. तातूंतल्या 13,653 विद्यार्थ्यांनी हें आवाहन पुराय केलें. राज्यांतल्या 10 विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी आनी मराठी भाशांनी राज्यांत सर्वोत्तम हो भोवमान मेळयला. पॅराग्लायडींग तशेंच हवेंतले क्रीडा प्रकार एरोस्पोर्ट्स चडांत चड सुरक्षीत जावचे म्हूण यंत्रणे सयत उपकरणांची नेमीत तपासणी जातली. यंत्रणे सयत उपकरणांची तपासणी करपा खातीर सरकारान उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर स्वतंत्र समिती स्थापन केल्या. ही समिती उपकरणांची तपासणी करपा सयत उपकरणां तशेंच यंत्रणेचें प्रमाणीकरण करतली. बायलां क्रिकेटांत भारत श्रीलंका आड तिसरो T20 आंतरराष्ट्रीय खेळ आज तिरुअनंतपुरमांत ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमार खेळटा. आयतारा पयल्या खेळांत भारतान श्रीलंकेचो 8 विकेट्सान पराभव केलो आनी मंगळारा विशाखापट्टणमांत दुसरो खेळ 7 विकेट्सान जिखला. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेंत कमाल तापमान 32.4 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान 18.1 डिग्री सेल्सियस नोंद जालां. राज्यांत वातावरण सुकें आनी वताळ आसतलें. हलके ते मध्यम प्रमाणांत धुकें पातूळ येता अशें वेधशाळेन म्हणलां. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत वीर बाल दिसा निमतान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. सीख समाजाच्या वीर बाल दिसाच्या फाटभुंयेर आयज भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी शहीद फतेह सिंग आनी जोरावर सिंग हांकां परवरे बेती गुरुद्वारांत वचून आर्गां ओंपली.
गोंय राज्य वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान विशेष मतदार वळेरी उजळणी मोहिमे वरवीं उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ह्याची मतदार वळेरी तयार करून ती प्रसिद्ध केल्या. पर्यायी वाद निराकरण पद्दतीक चालना दिवपा खातीर सकाळीं पणजेच्या कला अकादमींत प्रतिकात्मक मध्यस्ती जागृताय वॉकथॉन आयोजीत केल्ली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.